तर यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधून न्यायालयाच्या आदेशानंतर मांजा विक्रेत्यांविरोधामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। एकाला ताब्यात घेतलेला आहे तर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संभाजीनगरामध्ये नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झालेत, 8 जण जखमी झालेले आहेत आणि यामुळे मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। एकाला ताब्यात घेतलंय तर मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे। संभाजीनगरामध्ये नायलॉन मांजामुळे 8 जण जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, मांजा विक्रेत्यांविरोधात संभाजीनगरमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे, अधिकचा तपशील। नक्कीच जर बघितलं तर मांजामुळे जर आहे अनेक जण जे आहे जखमी झाले, त्याचबरोबर जे आहे पक्षी देखील जखमी झाले आणि मनुष्य देखील जखमी झाले। त्यामुळे जे आहे आता कोर्टाकडून आदेश आले होते की मांजा जे विक्री करणार आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आता औरंगाबाद हायकोर्टाने दिले होते। त्यानंतर आता ठिकठिकाणी जे बघितलं तर गुन्हा शाखा आणि महानगरपालिकेने जे आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या किराणा दुकान असेल, इतर स्टॉल असेल, त्या ठिकाणी मांजा विक्रेत्यांवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे। काल जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 65 रील जे आहे मांजाच्या महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने आता जप्त केलेला आहे। त्या मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आणि त्याच पुढे जर बघितलं तर आता त्या संबंधित व्यक्तीला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकांना आता यापुढे मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आता हायकोर्टाने दिलेले आहे। जी विजय, इतक्यांदा न्यायालयाने सांगून देखील अजूनही मांजा विकला जातो आहे, या संदर्भात पालिका आता काही ठोस पावलं उचलणार आहे का? नक्कीच जर बघितलं तर महानगरपालिका जे आहे काल हायकोर्टाने न्यायालयाने जे आहे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका देखील आता सतर्क झाल्याचे दिसत आहे आणि ठिकठिकाणी जे आहे दुकानदारांना देखील महानगरपालिकेच्या वतीने आता नोटीस देण्यात आलेले आहे मांजा विक्री करण्यात येऊ नये। त्याचबरोबर बघितलं तर महानगरपालिकेने या संदर्भात पथक देखील तयार करण्यात आलेलं आहे। मकर संक्रांती जी आहे ती तोंडावरती आलेली आहे आणि त्यामुळे आता पतंग जे उडवणारी संख्या जास्त आहे, त्यामुळे आता मांजा विक्रीची भर देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे आता महानगरपालिका सतर्क होऊन आता ठिकठिकाणी जे आहे आता मांजा विक्रेत्यावरती लक्ष ठेवून असल्याचे समजून येत आहे। जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।